हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून जिओग्राफी ऑफ इंडिया या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. तसेच त्या एमसीक्यूचे आन्सर्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये टेस्ट सीरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळतात. या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. ॲज पर न्यू स्कीम ह्या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे नवीन स्कीम जी आलेली आहे 120 मार्कांची, त्या स्कीमनुसार या मॉक टेस्ट डिझाइन केलेल्या आहेत. आणि 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या मॉक टेस्ट अवेलेबल असतील. 10 फुल सिलेबस टेस्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असल्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन करताना याची नक्कीच मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सीरीजला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. बॅचेसला जॉइन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, रेनफॉल मेनली अकर इन इंडिया फ्रॉम जून टू सप्टेंबर. दिस रेन इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ विंड्स. भारतात मुख्यत्वे करून जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॉन्सून विंड म्हणजेच मोसमी वारे, जे जून ते सप्टेंबर या दिवसामध्ये भारतामध्ये नैऋत्येकडनं वाहतात. त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स ब्लो ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात? तर मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळामध्ये वाहतात. या काळामध्ये वारे अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने येतात आणि सोबत पाऊस आणतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जून ते सप्टेंबर. पुढचा प्रश्न पाहूयात. नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स ब्लो ड्युरिंग द पिरियड ऑफ. ईशान्य मोसमी वारे या कालामध्ये वाहतात. तर मित्रांनो, ईशान्य मोसमी वारे जे आहेत ते ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये वाहतात. या वाऱ्यामुळे मुख्यतः दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑक्टोबर टू डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स ऑफ इंडिया आर थॉर्नी फॉरेस्ट ट्री फाउंड. देशातील या राज्यात काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. तर मित्रांनो, राजस्थान व गुजरात या राज्यात काटेरी वृक्षांची वने आढळून येतात. या प्रदेशात कोरड्या हवामानामुळे काटेरी वृक्षांची वाढ होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान आणि गुजरात. प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम डेली टेम्परेचर द हायेस्ट कम्पेअर्ड टू द ऑदर थ्रीज. खालीलपैकी कोणत्या शहरात दिवसातील कमाल व किमान तापमानातील फरक इतर तिन्ही शहरांपेक्षा जास्त आढळतो? तर मित्रांनो, दिल्लीमध्ये दिवसातील कमाल आणि किमान तापमानातील फरक जो आहे तो इतर 3 शहरांपेक्षा जास्त आढळतो. कारण दिल्लीचं जे हवामान आहे ते उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे येथे तापमानात मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली. इंडियन स्टँडर्ड टाइम इज अहेड ऑफ ग्रीनविच मीन टाइम बाय हाऊ मेनी आवर्स. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. तर मित्रांनो, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5.5 आवर, 5.5 तास. रेगुर ब्लॅक फर्टाइल सॉइल इज फॉर्म्ड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग रॉक्स. डॅश डॅश प्रकारच्या खडकापासून रेगुर ही काळी कसदार माती निर्माण झाली. तर मित्रांनो, रेगुर ही काळी कसदार माती बेसॉल्ट या प्रकारच्या खडकापासून निर्माण झाली आहे. बेसॉल्ट खडकाचे अपक्षय होऊन ही माती तयार होते. विशेषतः महाराष्ट्रातील दख्खन पठारावरती ही माती आढळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बेसॉल्ट. विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इज नॉट लोकेटेड इन न्यू दिल्ली. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये आनंद भवन हे ठिकाण नाहीये. आनंद भवन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आहे. तर राजघाट, शक्तिस्थल आणि विजयघाट हे सर्व नवी दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आनंद भवन. मदुराई फेमस फॉर द मीनाक्षी टेम्पल इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई येथील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई तामिळनाडू राज्यात आहे. हे मंदिर मदुराई शहरात आहे आणि याला भारतीय स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू.
वेअर डू द बे ऑफ बेंगॉल अँड अरेबियन सी मीट डॅश डॅश येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात. तर मित्रांनो, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र केप कामोरीन येथे एकमेकांना मिळतात. हे ठिकाण भारताच्या दक्षिण टोकावरती आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, केप कामोरीन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फेमस प्लेसेस अँड their लोकेशन इज इनकरेक्ट. खाली देशातील काही सुप्रसिद्ध स्थळे व ती स्थळे ज्या ठिकाणी आहेत ती ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, दिलेल्या ऑप्शन मध्ये कुतुब मिनार हे दिल्लीमध्ये आहे, आग्र्यामध्ये नाही. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कुतुब मिनार, आग्रा. वेअर इज द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वन संशोधन संस्था डेहराडून येथे आहे. ही संस्था उत्तराखंड राज्यात आहे आणि भारतातील वन संशोधनातील एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डेहराडून. रानीगंज फेमस फॉर कोल माइन्स इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर बेसिन? दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर मित्रांनो, दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण दामोदर खोऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दामोदर बेसिन, दामोदर खोरे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ ऑइल रिफायनिंग सेंटर्स अँड their स्टेट्स इज इनकरेक्ट? खालीलपैकी भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रे व ती ज्या राज्यात आहेत ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, हल्दिया हे स्थान ओडिशामध्ये नाही तर पश्चिम बंगाल राज्यात आहे. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हल्दिया, ओडिशा. विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इज नॉट नोन फॉर आयर्न ओर प्रोडक्शन? खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? तर मित्रांनो, रामगिरी हे ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध नाही, तर मयूरभंज, सिंगभूम आणि बैलादिला हे ठिकाणे खनिजाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रामगिरी, आंध्र प्रदेश. विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इज नॉट फेमस फॉर कोल प्रोडक्शन? खालीलपैकी कोणते ठिकाण दगडी कोळशाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? तर मित्रांनो, दिग्बोई हे ठिकाण मुख्यतः तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तर रानीगंज, कोरबा आणि सिंगारेनी हे ठिकाणे दगडी कोळशाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दिग्बोई, आसाम. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट मिनरल पेअर्स इज इनकरेक्ट ऑर मिसमॅच? खाली खनिज उत्पादनात प्रसिद्ध असलेली काही राज्य व ती ज्या खनिजांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत ती खनिजे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची अथवा विसंगत जोडी ओळखा. तर मित्रांनो, झारखंड राज्य जे आहे त्याच्यामध्ये बॉक्साईड उत्पन्न होतं. त्यामुळे पण या संदर्भात दिलेल्या माहितीमध्ये झारखंड मुख्यतः लोह खनिज आयर्न ओर उत्पादनासाठी ओळखले जाते. बॉक्साईड मुख्यतः ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात आढळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, झारखंड, बॉक्साईड. विच टाइप ऑफ रॉक इज ऍक्च्युअली सॉलिडिफाईड लाव्हा? डॅश डॅश या प्रकारचा खडक म्हणजे वस्तुतः थंड झालेला लावा रसाचा होय. तर मित्रांनो, बेसॉल्ट हा एक प्रकारचा अग्नीज खडक आहे जो लावा रसाच्या थंड झालेल्या स्वरूपामुळे तयार होतो. त्यामुळे ऑप्शन ब, बेसॉल्ट, याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, प्लुटोनियम उत्पादनासाठी नवेली प्रसिद्ध नाही. नवेली हे स्थान मुख्यतः लिग्नाइट कोळशासाठी ओळखले जाते. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी, नवेली, तमिळनाडू, इथे योग्य उत्तर आहे. टिटागड नोन फॉर इट्स पेपर इंडस्ट्री इज लोकेटेड इन विच स्टेट? कागद कारखान्याबद्दल प्रसिद्ध असलेले टिटागर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटागर पश्चिम बंगाल राज्यात आहे. यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल. विच ऑफ द फॉलोइंग मायनिंग एरिया अँड देअर मिनरल इज इनकरेक्ट? खाली काही खाण क्षेत्रे व संबंधित खनिजे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो, भिलवाडा हे स्थान मुख्यतः अभ्रक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, सल्फरच्या उत्पादनासाठी नाही. इतर सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भिलवाडा. भंडारा, अप्पर कृष्णा, घाटप्रभा अँड मलप्रभा प्रोजेक्ट आर इन विच स्टेट? भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्णा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प व मलप्रभा प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर मित्रांनो, भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्ण प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प, मलप्रभा प्रकल्प हे कर्नाटक राज्यात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, कर्नाटक. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव अ पब्लिक सेक्टर फर्टिलायझर प्लांट? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना नाही? तर मित्रांनो, ऋषिकेश येथे सार्वजनिक स्वरूपातील खत कारखाना नाही. इतर सर्व ठिकाणी जसं की सिंद्री, गोरखपूर, नानगल,
सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखान्यांसाठी हे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऋषिकेश, उत्तराखंड. कोल माइन्स आर फाउंड इन विच द बेसिन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत? तर मित्रांनो, दगडी कोळशाच्या खाणी दामोदर खोऱ्यात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, दामोदर बेसिन, दामोदर खोरे. Nepanagar has a public sector newsprint paper factory. Nepanagar is located in which of the following state? Nepanagar येथे सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्राच्या कागदाचा कारखाना आहे. नेपानगर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर मित्रांनो, नेपानगर मध्य प्रदेश राज्यात आहे. हे ठिकाण सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्रांच्या कागदाचा कारखाना नेपा लिमिटेड साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, ट्रॉम्बे हे ठिकाण डिझेल जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध नाही. त्यामुळे माझगाव प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जहाज बांधणी, ट्रॉम्बे. पुढचा प्रश्न पाहूयात. In which of the following group are all placed associated with shipbuilding project, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प कार्यरत आहेत? तर मित्रांनो, विशाखापट्टणम, कोचीन, माझगाव या सर्व ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प जे आहेत ते कार्यरत आहेत. इतर गटामध्ये काही ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, विशाखापट्टणम, कोचीन, माझगाव, मुंबई. Which of the following river flow from the south and joins the Ganga, खालीलपैकी कोणती नदी दक्षिणेकडून वाहत येऊन गंगेस मिळते? तर मित्रांनो, गंगेला मिळणारी आणि दक्षिणेकडून वाहत येणारी नदी म्हणजे सोन नदी. सोन नदी मग मध्य प्रदेशातून उगम पावते आणि उत्तर प्रदेशात गंगेला मिळते. इतर नद्या जसे की दामोदर, घागरा, यमुना गंगेस वेगवेगळ्या देशांमधून मिळतात, परंतु सोन नदी दक्षिणेकडून वाहत येते. त्यामुळे ऑप्शन सी, सोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Where is the public sector factory of a Maruti Udyog Limited located? मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, गुरुग्राम, हरियाणा. Which of the following pair of a hydroelectric project and the states UTs is incorrect? खालील देशातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प व ते प्रकल्प ज्या राज्यात किंवा संघ राज्यात आहेत ती राज्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, इदुक्की प्रकल्प जो आहे तो केरळ राज्यात आहे, ओडिसामध्ये नाही. त्यामुळे इतर ज्या जोड्या दिल्यात ते योग्य आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, इदुक्की, ओडिशा. Which of the following groups included only places where cement factories are located? खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी सिमेंटचे कारखाने आहेत? तर मित्रांनो, दालमिया नगर, बिहार, पोरबंदर, गुजरात, शहाबाद, कर्नाटक या सर्व ठिकाणी सिमेंटचे कारखाने आहेत. इतर गटामध्ये काही ठिकाणी सिमेंटचे कारखाने नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, दालमिया नगर, बिहार, पोरबंदर, गुजरात आणि शहाबाद, कर्नाटक. Which of the following pair of a steel plant and assisting country is incorrect? खालील भारतातील लोहपोलाद प्रकल्प व त्यांच्या उभारणीस सहाय्य करणारे देश यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, जमशेदपूर प्रकल्पाची उभारणी मुख्यतः ब्रिटनच्या सहाय्याने झालेली आहे, जपानच्या सहाय्याने नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जमशेदपूर, जपान. Where is the steel plant of Tata Iron and Steel Company Limited, TISCO, located? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, टिस्कोचा पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, टिस्कोचा पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, जमशेदपूर. Where are diesel powered railway engine manufactured? खालीलपैकी कोठे डिझेलवर चालणारी रेल्वे इंजिने बनवली जातात? तर मित्रांनो, भोपाळमध्ये भारतीय रेल्वेच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स DLW च्या माध्यमातून डिझेल इंजिन बनवले जातात. हे ठिकाण डिझेल इंजिनाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोपाळ, मध्य प्रदेश. Where is the major project of हिंदुस्तान मशीन टूल्स लोकेटेड? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिंदुस्तान मशीन टूल्स महत्वाचा प्रकल्प कार्यरत आहे? तर मित्रांनो, हिंदुस्तान मशीन टूल्सचा
महत्वाचा प्रकल्प पिंजोर हरियाणा येथे कार्यरत आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, पिंजोर हरियाणा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? खाली 4 स्वतंत्र विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, लोहपोलाद क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार एकवटला गेला आहे, हे विधान चुकीचे आहे, कारण लोहपोलाद क्षेत्रात रोजगाराचे प्रमाण इतर उद्योगांच्या तुलनेमध्ये कमी आहे. इतर क्षेत्रामध्ये जसे की सेवा क्षेत्र अधिक रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचं मुख्य केंद्र जे आहे ते चंडीपूर येथे नाहीये. इथून रॉकेट लॉन्चिंग करण्यासाठी ही जागा वापरली जाते. परंतु इस्रोचं जे मुख्य कार्यकारी कार्यालय आहे ते बंगळूर येथे आहे, त्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. वेर आर टेलिप्रिंटर्स मॅन्युफॅक्चर्ड? खालीलपैकी कुठे टेलिप्रिंटर्सचे उत्पादन केले जाते? तर मित्रांनो, टेलिप्रिंटरचे उत्पादन चेन्नई ऑप्शन बी येथे केले जाते, त्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. In which of the following state has the petrochemical industry developed comparatively more? भारतातील डॅश डॅश या राज्यात तेल रासायनिक पेट्रोकेमिकल उद्योगाचा विकास तुलनात्मक दृष्ट्या अधिक झालेला आहे. मित्रांनो, भारतात गुजरात या राज्यात तेल रासायनिक पेट्रोकेमिकल उद्योगाचा विकास तुलनात्मक दृष्ट्या अधिक झाला आहे. गुजरातमध्ये अनेक मोठे रासायनिक आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प कार्यरत आहेत, ज्यामुळे हे राज्य या क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र बनले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात. Which country assisted in setting up public sector steel plant at बोकारो झारखंड? बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस खालीलपैकी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर मित्रांनो, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पाच्या उभारणीस रशियाचे सहकार्य लाभलेले आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रशिया. Where is the scenic सागरमाथा नॅशनल पार्क in the lap of the Himalayas located? सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान सिक्कीम राज्यात आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, सिक्कीम. द ग्रँड ट्रंक रोड कनेक्ट्स विच ऑफ द फॉलोइंग टू सिटीज? ग्रँड ट्रंक हा रस्ते मार्ग खालील 2 शहरांना जोडतो. मित्रांनो, ग्रँड ट्रंक हा जो रस्ते मार्ग आहे तो कोलकाता अमृतसर या 2 शहरांना जोडतो, त्यामुळे ऑप्शन अ, कोलकाता अमृतसर याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ प्लेसेस अँड द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज दे आर फेमस फॉर इज इनकरेक्ट? खालील भारतातील काही ठिकाणं व ती ठिकाणे ज्या लघु उद्योगाबाबत प्रसिद्ध आहेत ते लघु उद्योग यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो, मेरठ किंवा मीरत हे ठिकाण भरतकामासाठी प्रसिद्ध नाही. मेरठ मुख्यतः काट्यांच्या वस्तू आणि इतर लघु उद्योगांसाठी ओळखले जाते, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मीरठ एम्ब्रॉयडरी. आसाम once known for the most forested state in India is mainly home to which type of forest? सर्वाधिक जंगले असलेले भारतातील राज्य म्हणून पूर्वी आसाम प्रसिद्ध होते. आसाममध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? तर मित्रांनो, आसाममध्ये मुख्यत्वे करून उष्णकटिबंधीय पानझडी वने आढळतात, ज्यात रुंदपर्णी वृक्षांचा समावेश आहे, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ब्रॉड लिव्ह्ज डेसिडियस फॉरेस्ट, रुंदपर्णी पानझडी वृक्षांची वने. Which of the following pairs of a small scale industries and the places known for them is incorrect? खाली भारतातील काही लघु उद्योग व त्या लघु उद्योगांकरिता प्रसिद्ध असलेली ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, जयपूर हे ठिकाण हस्तधन्यांच्या वस्तूसाठी प्रसिद्ध नाही. जयपूर मुख्यत्वे हस्तकला आणि ज्वेलरीसाठी ओळखले जाते, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, आयव्हरी गुड, जयपूर, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, which city in India currently served as a capital of a 2 state and 1 union territory? भारतातील हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, भारतातील चंडीगड हे सध्या 2 राज्य पंजाब आणि हरियाणा व 1 संघराज्य प्रदेश चंदीगड यांच्या राजधानीचे ठिकाण आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, चंदीगड. Which of the following city river pair is incorrect? खाली देशातील काही प्रमुख शहरे व ती शहरे ज्या नद्याकाठी वसलेल्या आहेत त्या नद्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, भुवनेश्वर महानदीच्या किनारी स्थित आहे. याशिवाय शहराच्या दक्षिणेकडील दया नदी आणि पूर्वेकडील कुआखाई नदी येथे
कुआखाई नदी देखील वाहतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भुवनेश्वर. द रिव्हर सतलज इज अ पार्ट ऑफ विच रिव्हर सिस्टम? सतलज ही खालीलपैकी कोणत्या प्रणालीची नदी आहे? तर मित्रांनो, सतलज नदी ही सिंधू नदी प्रणालीची नदी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडस रिव्हर सिस्टम किंवा सिंधू नदी प्रणाली. In which of the following groups are both rivers tributaries of Gangas and flow northward? खालीलपैकी प्रत्येक गटात गंगेच्या दोन उपनद्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या गटातील दोन्ही नद्या उत्तरवाहिनी आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंबळ आणि बेटवा, ऑप्शन डी. तर मित्रांनो, हे होते जॉग्राफी या विषयातील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्याचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सीरीज अशी सुरू राहणार आहे. सोबतच आमची जी टेस्ट सीरीज सुरू झालेली आहे, त्या टेस्ट सीरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देतात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅचेस सुरू करण्यात आले आहेत. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.